अगदी बरोबर बोललात आबा. नाही, ही लोक नाही ऐकणार आपलं. पण त्यांचं नक्कीच ऐकतील, ज्यांचं धाक पण आहे आणि आदर सुद्धा. म्हणजे त्यांचं काय चुकलंय काय बरोबर आहे हे सांगायचा मला काहीच अधिकार नाहीये. पण ज्यांचा हा अधिकार असतो त्या जर रस्त्यानं तर बरोबर दोघींना सरळ केलं असतं. ए बाळा, अगं काय बडबडतेस तू? कोणाचा धाक, कोणाचा अधिकार? सासूबाईंचा. ती आता नाहीये ना, गेली. मी काहीच करू शकत नाही. नाही नाही आबा, मी त्यांच्याबद्दल नाही, मी नव्या सासूबाईंबद्दल बोलते. आबा आबा माझं ऐका ना. मला जर सासूबाई असत्या तर या दोन्ही वहिनींना आपल्या जबाबदाऱ्यांपासून दूर पळताच आलं नसतं. सासूबाईंनी बरोबर सरळ केलं असतं त्यांना. आबा मला काय वाटतं माहितीये, तुमचं खरंच लग्न करून द्यावं आणि या घरात सासूबाई आणाव्यात. टीव्ही, मायक्रोवेव्ह, फ्रीज, तसं सासू आणणं इतकं सोपं आहे का? गंमत आहे का ती? आबा नाही, विचार करा ना. त्या दोघी फक्त फक्त घाबरतायत, पण त्यांना हे माहिती नाही की कुणाला घाबरायचंय. आपण दाखवून देऊ ना कुणाला घाबरायचंय. कशी आयडिया? आपण नंतर बोलू ना. चला. आबा आबा प्लीज माझं ऐका ना. आबा हे बघा, ह्याच्यावर एकदा विचार करून बघा. मला खूप झोप येते आता. आबा हा पर्याय बघा, अतिशय उत्तम आहे. आबा माझ्यासाठी एकदा विचार करा प्लीज. नको, विचार करून करून मी आणखीन म्हातारा होईन. आता मला अजिबात विचार करा. नका करू आता विचार, कारण विचार करायची वेळ आता केव्हाच निघून गेली. आबा अहो काय करताय तुम्ही? ज्याला त्याला अगदी प्रत्येकाला माहित झाले आपल्या घराबद्दल. आज बँकेत काय झालं माहितीये? मी बँकेत कामासाठी गेलो होतो, तेव्हा वॉचमन पासून एजीएम पर्यंत प्रत्येक जण माझ्याकडे असं पाहत होता जसं काही जमिनीवर डायनोसॉर परत जन्माला आलेत आणि मी त्यांचं पिल्लू आहे. मी रिक्वेस्ट करतो आबा, तुम्ही प्लीज ही नाटकं थांबवा आता प्लीज. अरे तेच समजवतोय मी मीराला, पण तिला पटेल. एक मिनिट हा आबा. तुम्ही काय म्हणालात? तुम्ही मीराला समजवतोय म्हणजे? मीरा हे आबा तुला काय समजवताय? एक मिनिट, मी सांगते. तू मला जे बोलत होतास ना तेच मी आबांना समजवत होते. आपण मोठ्यांचा आदर केला पाहिजे. करू देत ना लग्न. नाही, आपण सगळ्यांच्याच मताचा आदर करूया ग, पण आपल्या मताचा, आपल्या डिसिजनचा कोण आदर करणार?